नमस्कार, मी वैशाली. राज्यातील लाखो थकबाकीदार आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आजची सर्वात मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. ज्या कर्जमाफी योजनेची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होता, त्या दिशेने एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे. राज्य सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी स्थापन केलेल्या अभ्यास समितीने आपला अंतिम अहवाल राज्य शासनाला सादर केला आहे. या योजनेअंतर्गत थकबाकीदार शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी आणि नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंतचे प्रोत्साहनपर अनुदान जाहीर करण्यात आले होते. ही योजना कशी राबवायची, त्याचे निकष काय असावेत, यासाठी परदेशी साहेबांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीचा अहवाल आता शासनाकडे सुपूर्द करण्यात आला आहे. शासनाने हा अहवाल स्वीकारला असून आता पुढील मंत्रिमंडळाच्या बैठकीत तो मंजुरीसाठी ठेवला जाईल. मंत्रिमंडळाच्या बैठकीत या अहवालावर चर्चा होऊन त्याला अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर या योजनेचा अधिकृत शासन निर्णय GR निर्गमित केला जाईल आणि मगच ही कर्जमाफी योजना राज्यात प्रत्यक्ष लागू होईल. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या खरीप हंगामापूर्वीच शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाईल अशी ग्वाही देण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीकडे आणि त्यानंतर येणाऱ्या GRकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. थोडक्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग आता मोकळा झाला असून केवळ मंत्रिमंडळाच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे. याबद्दलचे पुढील सर्व अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत तात्काळ पोहोचवू. मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू. धन्यवाद.